हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 6th लेसन ट्रिग्नॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 6.1 मधील क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. इफ 5 sec theta minus 12 cosec theta is equals to 0, find the values of sec theta, cos theta and sin theta. आपल्याला काय दिलेलं आहे पहा. 5 sec theta minus 12 cosec theta is equals to 0 हे आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला सेक थीटा, कॉस थीटा अँड साइन थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग पहा आपल्याला एक्झाम्पल कसं सॉल्व करता येईल. 5 सेक थीटा मायनस 12 कोसेक थीटा इज इक्वल्स टू 0 हे आपल्याला दिलेलं आहे. आता प्रथम काय करू, आपण हे 12 कोसेक थीटा या बाजूला घेऊ. येथे साइन काय आहे मायनस, या बाजूला गेल्यानंतर काय होईल प्लस, म्हणजेच आपल्याला काय मिळेल पहा. 5 सेक थीटा इज इक्वल्स टू 12 कोसेक थीटा. येथे मायनस साइन आहे, या बाजूला आल्यानंतर काय होईल प्लस, म्हणजेच काय येईल 12 कोसेक थीटा. आता आपण हा कोसेक थीटा काय करू, या साईडला घेऊ आणि फाय काय करू, या साईडला घेऊ. म्हणजेच काय येईल पहा. सेक थीटा अपॉन कोसेक थीटा काय आहे ते मल्टिप्लाय आहे 12ला, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. सेक थीटा डिवाइड कोसेक थीटा इज इक्वल्स टू 12. आता हा फाय येथे मल्टिप्लाय आहे, या बाजूला गेल्यानंतर डिवाइड होईल. 12 डिवाइड 5. आता सेक थीटा म्हणजेच काय, रेसिप्रोकल ऑफ कॉस थीटा. म्हणजे सेक थीटासाठी आपण काय लिहू शकतो, 1 अपॉन कॉस थीटा डिवाइड. आता हे जे साइन आहे हे काय डिवाइड आहे, मग आपण डिवाइड देऊ इथं साइन. कोसेक थीटा म्हणजेच काय, रेसिप्रोकल ऑफ साइन थीटा. म्हणजेच येथे काय 1 अपॉन साइन थीटा इज इक्वल्स टू 12 अपॉन 5. सेक थीटासाठी काय लिहिलं आपण 1 अपॉन कॉस थीटा, कारण सेक थीटा काय असतो रेसिप्रोकल ऑफ कॉस थीटा. हे जे अपॉनचं साइन आहे म्हणजेच काय डिवाइड साइन लिहिलं आपण. आणि कोसेक थीटा काय, कोसेक थीटा म्हणजेच काय रेसिप्रोकल ऑफ साइन थीटा, म्हणून आपण 1 अपॉन साइन थीटा लिहिलं. 1 अपॉन कॉस थीटा डिवाइड 1 अपॉन साइन थीटा इज इक्वल्स टू 12 अपॉन 5. रिझन लिहू आपण. सेक थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन कॉस थीटा, कोसेक थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन साइन थीटा. आता येथे आपण काय करू, मल्टिप्लाय करू. म्हणजेच काय येईल पहा 1 अपॉन कॉस थीटा. आता इथे मल्टिप्लाय केलं तर याचा काय घ्यायचा, रेसिप्रोकल घ्यायचा. आता 1 अपॉन साइन थीटाचा रेसिप्रोकल काय येईल, साइन थीटा अपॉन 1 इज इक्वल्स टू 12 अपॉन 5. आता 1 इंटू साइन थीटा काय येईल, साइन थीटा अपॉन कॉस थीटा इंटू 1 काय येईल कॉस थीटा इज इक्वल्स टू 12 अपॉन 5. आता साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजेच काय टॅन थीटा. टॅन थीटा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. टॅन थीटा इज इक्वल्स टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. म्हणजेच येथे काय येईल, देअरफॉर टॅन थीटा इज इक्वल्स टू 12 अपॉन 5. म्हणजेच आपल्याला टॅन थीटाची व्हॅल्यू मिळाली 12 अपॉन 5. रिझन लिहू आपण इथे. याच्यासाठी काय लिहिलं आपण, टॅन थीटा. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. टॅन थीटा इज इक्वल्स टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता आपल्याला सेक थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. टॅन थीटाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे. मग आपण आता कोणती आयडेंटिटी यूज करू शकतो पहा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा ही आयडेंटिटी आपण यूज करू शकतो इथे. पण वी नो 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. आता इथे आपण टॅनची व्हॅल्यू यूज करून सेक थीटाची व्हॅल्यू काढून घेऊ. 1 प्लस टॅन थीटाची व्हॅल्यू काय मिळाली, 12 अपॉन 5. येथे काय स्क्वेअर, काय करू आपण याचा स्क्वेअर करू, इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. 1 प्लस 12चा स्क्वेअर काय येईल 144 अपॉन 5चा स्क्वेअर काय 25 इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. आता इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. आता इथे डिनॉमिनेटर काही नाही, म्हणजे काय असणार आहे 1 असणार आहे.
आता 1 इंटू 25 किती येईल 25 प्लस 144 इंटू 1 किती येईल 144 अपॉन 1 इंटू 25 किती येईल 25 इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. आता 144 प्लस 25 किती येईल पहा 4 प्लस 5 9 4 प्लस 2 6 आणि हा 169 अपॉन 25 इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. आता आपल्याला सेक थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग काय करू आपण दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. आता 169 चा स्क्वेअर रूट काय येईल 13. 13 चा स्क्वेअर काय आहे 169 आणि 25 हा 5 चा स्क्वेअर आहे म्हणजे 25 चा स्क्वेअर रूट काय येईल 5 इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटाचा स्क्वेअर रूट काय आहे सेक थीटा. म्हणजेच आपल्याला सेक थीटाची व्हॅल्यू काय मिळाली पहा 13/5. देअरफॉर सेक थीटा इज इक्वल्स टू 13/5. आता आपल्याला सेक थीटाची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला कॉस थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे कॉस थीटा इज द रेसिप्रोकल ऑफ सेक थीटा. म्हणजेच काय येईल कॉस थीटा इज इक्वल्स टू 1/सेक थीटा इज इक्वल्स टू 1 सेक थीटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 13/5. म्हणजे इथे काय येईल 13/5 इज इक्वल्स टू हे काय 1 डिवाइड 13/5 आहे. आपण मल्टिप्लाय केलं तर काय होईल पहा 1 इंटू याचा काय घ्यायचा रेसिप्रोकल. म्हणजेच काय येईल पहा 1 इंटू 5/30. 5 1 जार 5/30. म्हणजेच आपल्याला कॉस थीटाची व्हॅल्यू किती मिळाली 5/30. देअरफॉर कॉस थीटा इज इक्वल्स टू 5/30. आता आपल्याला साइन थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग आपण कोणता फॉर्म्युला यूज करू पहा येते टॅन थीटा इज इक्वल्स टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला साइन थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग आपण काय करू हा कॉस थीटा या साईडला घेऊ. येथे डिवाइड आहे या बाजूला आल्यानंतर मल्टिप्लाय होईल. म्हणजेच आपल्याला काय मिळेल पहा टॅन थीटा इंटू कॉस थीटा इज इक्वल्स टू साइन थीटा. आता टॅन थीटाची व्हॅल्यू काय मिळाली पहा आपल्याला टॅन थीटाची व्हॅल्यू 12/5 इंटू कॉस थीटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 5/13 इज इक्वल्स टू साइन थीटा. आता हा 5 काय होईल कॅन्सल होईल. म्हणजेच आपल्याला काय मिळेल पहा 12/13 इज इक्वल्स टू साइन थीटा. देअरफॉर साइन थीटा इज इक्वल्स टू 12/13. म्हणजे साइन थीटाची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 12/13. आन्सर लिहू आपण खाली सेक थीटा इज इक्वल्स टू 13/5. कॉस थीटा इज इक्वल्स टू 5/13 and sin theta is equals to 12/13. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.